सो हॅलो गाईस, आज आपला आहे वर्कआउटचा डे 1 आणि आत्ता आपण जवळजवळ 15 मिनिटामध्ये 1.8 किलोमीटर्स चालत आलेलो आहे. फास्ट वॉकिंग केलेलं आहे आज आपण. आणि माझा मित्र इंद्रजित आज आपल्या डेस्टिनेशनला एंड पॉईंटला वेट करतो आहे माझा. आज तो सुद्धा आलेला आहे साताऱ्यामधून. त्यांनी पण जवळपास 3.5-4 किलोमीटर अंतर पार करून आला आहे तो पण. म्हणजे तो घोडोलीत राहतो. घोडोली ते शिवराज पेट्रोल आणि शिवराज पेट्रोल ते खिंडवाडी, जे साताऱ्यात राहतात त्यांना हे अंतर कदाचित माहीत असेल. हा माझा मित्र आहे. हा आता घोडोलीवरून आला आहे. हा पूर्णपणे आता 1 तास झालेला आहे. आणि हा मला सांगतो की मी रोज 7 ते 8 किलोमीटर रनिंग करतो किंवा 100 मीटरची स्प्रिंट हा फक्त 12 सेकंडमध्ये मारतो, असं मला थप्पा मारतो. आणि आता इथं हा पूर्ण. सो गाईज, आमच्या गप्पा टप्पा झाल्यानंतर थोडीशी रेस्ट घेतल्यानंतर आम्ही थोडं वर्कआउट करायला चालू केलं. वर्कआउटमध्ये सुरुवातीला मी वॉर्मअप केलं. वॉर्मअपमध्ये आपण जे रोटेशन्स वगैरे करतो ते नॉर्मली रोटेशन्स वगैरे करून घेतले. थोडे जम्प्स वगैरे किंवा हँड रोटेशन असेल, लेग रोटेशन असेल ते करून घेतलं. त्याच्यानंतर इंद्रजित पण माझ्यासोबत करतच होता. ह्यात आमचा बराच वेळ गेला. त्यानंतर आम्ही जम्पिंग जॅक्स करायला घेतलं, ज्याने आपलं पोट वगैरे कमी होतं किंवा आपली चरबी घटायला मदत होते. आणि पोटाचे जे व्यायाम होते, म्हणजे पोट कमी करण्यासाठी जे व्यायाम होते ते करायला आम्ही चालू केले. त्यानंतर इंद्रजितने सांगितलं 30 सेकंदाचा प्लँक करायचा आहे. मग आम्ही 30 सेकंदाचा प्लँक करायला घेतला. इंद्रजितने आधी केला. इंद्रजितने बरोबर पूर्ण 30 सेकंड केले. आणि इंद्रजितपेक्षा जास्त मी केलं. मी जवळपास 38 सेकंड प्लँक केलं आणि ते पण जवळपास मी 6 महिन्यानंतर केलं. हा व्यायाम तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. सो गाईज, आता आपण आपला वर्कआउट केलेला आहे. इंद्रजित माझ्या मदतीला होता. तो आत्ता त्याच्या मार्गे गेला आहे आणि मी माझ्या मार्गे आत्ता माझ्या घराकडे चाललो आहे. तर माझं वेट होतं 75 kg आहे. सॉरी, आपल्याला कमी करायचं आहे. आपण आज आहे 28 मे. आपण पुढच्या 28 जूनला बघूया काय वेट आहे ते आणि ते कवरअप होते का बघूया. तर आत्ता सूर्य पण उगवलेला आहे आणि सकाळचे 6:30 वाजलेत. घरी जाऊन फ्रेश पण व्हायचं आहे. सो तुम्हाला दाखवत राहतो मी. हे बघा, आत्ता आपलं 54 मिनिट्स झालेत येऊन. 2.6 किलोमीटर म्हणजे आपलं वर्कआउटला जवळपास अर्धाच गेलं. आणि आपण आत्ता सगळे बाहेर येत आहेत आणि आपण रिटर्न निघालो. आपण उद्याचा दिवस बघूया. आता आपला डे 1 आपण आज इथंच एंड करतोय, कारण वर्कआउटला फारच उशीर झाला आहे मला आज.